त्यानंतर की सर आम्ही पेपर तर पूर्ण लिहिला होता, खूप चांगला अभ्यास केला होता, आम्हाला खूप नॉलेज होतं, पण जेवढं की सॅटिस्फॅक्टरी मार्क पडायला पाहिजे होते तेवढे पडलेले नाहीत. पेपर व्यवस्थित चेक झालेला नाहीये, कुठे ना कुठे मार्क कटलेले आहेत. सो मी एक फंडा इथं क्लिअर करता, लक्ष देऊ नका. तुम्ही कुठला पण कोर्स करत असो, वेदर इट इज पॉलिटेक्निक म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, बीई बीटेक असो किंवा एमटेक असो, भरपूर मुलांना असं वाटतं की फक्त नॉलेजच मॅटर करतं डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये. तर मला वाटते कुठं ना कुठं चुकी आहे, चुकीचं आय थिंक. का चुकीचं आहे ते बी तुम्हाला क्लिअर सांगतो. आता ऑब्व्हियसली मी लातूरमधून बिलॉंग करतो, तर आम्हाला लहानपणी बसून थोडा पेपर कसा अटेम्प्ट केला जातो ते पण सांगितलं जातं. माझी हँडरायटिंग एवढी काही खास नाहीये, पण थोडंफार प्रेझेंटेशन मला जमायचं म्हणून चांगले मार्क्स पडायचे. जसं मी तुम्हाला एक कंपॅरिझन पण करून दाखवतो. भरपूर मुलं म्हणतात की सर सगळाच पेपर लिहिला होता, पण आम्हाला एवढे काही खास मार्क पडलेले नाहीयेत. तुम्ही किती ऑब्झर्व केले का? मी तसं तुम्हाला एक कंपॅरिझन पण दाखवणार आहे. हा एक माझ्याकडे पेपर आहे ज्याला बऱ्यापैकी मार्क्स आहेत. हा मी चेक केलेला नाहीये अजून, याचं प्रेझेंटेशन एवढं काही खास नाहीये. आणि अजून एक प्रॅक्टिकल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जो पेपर आपण 3 तास बसून अटेम्प्ट केलेला आहे, एक्झामिनरला तो मोजून एक 5 मिनिटात चेक करायचा असतो. 3 तास लिहिलेला पेपर 5 मिनिटात चेक करतो म्हणजे तो व्यक्ती तुमचा पूर्ण पेपर वाचत नाहीये. सो तो काही कीवर्ड शोधतो, प्रेझेंटेशनला मॅटर देतो, डायग्राम व्यवस्थित चेक करतो, डेरिव्हेशन चेक